इंदापूर बाभुळगाव महसूल विभागाच्या वतीने गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढले जात असून अनेक वर्षांपासून या गायरान जमिनीवर बसलेल्या पारधी समाजाचा मन हेलावून टाकणारा आक्रोश बघायला मिळतोय। गायरान जमीन हिसकवली जात असल्याने पारधी समाज हवालदिल झाला आहे। त्यांच्या झोपड्या पाडल्या जात आहेत। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आदिवासी दलित विरोधी धोरण राबवत आहे असा आरोप केला जातोय। इंदापूर तालुका परिसरात 400 एकर गायरान आहे, पण केवळ 14 एकर गायरान पारधी समाजाने राहण्यासाठी आणि कसण्यासाठी धरले आहे। गेली 30 वर्ष झालं ते येत राहतात। आज प्रशासनाने जेसीबी पोलीस घेऊन त्यांचे अतिक्रमण उद्ध्वस्त केले आहे। स्वतंत्र भारतात खरंच आदिवासी दलितांचे स्वतंत्र कुठे आहे? कुठे आहे सामाजिक न्याय? लहान लेकरांचा आक्रोश, आया बहिणींचा आक्रोश, तरुणांचा आक्रोश या प्रशासकीय व्यवस्थेला दिसत नाही का? असा संतप्त सवाल विचारला जातोय। पारधी समाजाने कायम चोऱ्या-माऱ्या कराव्यात का? जेलमध्ये राहावं का? गुलाम राहावं का? त्यांनी कधीच मुख्य प्रवाहात येण्याचा प्रयत्न सुद्धा करायचा नाही का? या अतिक्रमण मोहिमेला शांततेच्या मार्गाने विरोध करणाऱ्या पारधी समाजाच्या काही जणांना पोलिसांनी अटक सुद्धा केली आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जातीने या प्रकरणात लक्ष घालून पारधी समाजाला पर्यायी जागा देऊन त्यांचे पुनर्वसन करावे अशी मागणी होत आहे। किंवा 2020 पर्यंत ताब्यात असलेल्या गायरान जमिनी नावावरून करून द्या। घर हिसकावून घेतले जात आहे। आम्ही प्रत्येकाला घर देऊ म्हणणारे मायबाप सरकार घर पाडायला निघालेत असाही आरोप केला जात आहे। तात्काळ या पारधी समाजाला त्यांचा सामाजिक न्याय बहाल करा, त्यांचं गायरान कायम करा अशी मागणी ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने करण्यात आली आहे। स्टार न्यूज ब्युरो, पुणे।